हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत आणि झणझणीत असं उडदाचं घुटं बनवणार आहोत। हे घुटं पाऊस काळात आवर्जून खावे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम असं लागतं। नक्कीच एकदा बनवून पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी मी साधारण एक अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली। ही उडदाची डाळ सालीसकट घेतली। आपल्याला अशाच पद्धतीची उडदाची डाळ घ्यायची, बिना सालीची उडदाची डाळ घ्यायची नाही। आपल्याला आता ही डाळ स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची। 3-4 पाण्याने डाळ धुवून घेतली। आता मी इथे एक कुकर घेतलाय। कुकरमध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेते आणि आपल्याला ही डाळ त्यामध्ये टाकून घ्यायची। जर तुम्हाला ही डाळ कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात किंवा कढई शिजवायची असेल तर पाण्याला उकळी आल्यानंतरच डाळ टाकावी, म्हणजे डाळ पटकन शिजली जाते। पण आपण इथं कुकरला शिजवतो त्यामुळे मी थंड पाण्यातच डाळ टाकली। डाळ चांगली शिजती एक साधारण 3 शिट्ट्यामध्ये। तोपर्यंत इथं फोडणीला लागणारं वाटण बनवून घेऊ। त्यासाठी इथं 10-12 हिरव्या मिरच्या, 1 कुडी लसूण सोलून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि एक साधारण अर्धा टोमॅटो चिरून घेतलंय बारीक। आता लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला खलबत्त्यात छान अशी बारीक करून घ्यायची। हवं तर तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता। पाहू शकता अशा पद्धतीची मस्त अशी खलबत्त्यात हिरवी मिरची बारीक होत झाली। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तोपर्यंत आपली डाळ पण शिजली गेली। आपण चेक करूया एकदा। झाकण खोललंय। आपल्याला ही डाळ आता छान अशी एकजीव घोटून घ्यायची, पण त्याआधी तुम्हाला मी चेक करून दाखवते की डाळ छान शिजली का कशी। आता पाहू शकता एका चमच्यात मी इथं डाळ घेतली आणि पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी डाळ शिजली गेली। आपल्याला घुटं बनवण्यासाठी अशा पद्धतीची व्यवस्थित डाळ शिजली गेली पाहिजे। आपल्याला आता हे छान असं घोटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकते मी याच्यात आणि आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपलं घुटं तितकंच चविष्ट होतं। त्यासाठी अशा पद्धतीने छान असं घोटून घ्यायचं। इथं उडदाची डाळ घोटायला काही जास्त वेळ नाही लागत, कारण डाळ आपली छान शिजली गेली। अगदी 1 मिनिटातच हे घुटं घोटून तयार होतं। पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं घोटून घेतलंय। इथं मी तुम्हाला दाखवते आता की पाहू शकता इथं व्यवस्थित असं घुटं घोटलं गेलंय। पाहू शकता अशा पद्धतीचंच आपल्याला घोटून घ्यायचंय छान। आता लगेच गॅसकड जायचं। गॅसवर एक कढई मांडली। कढई छान गरम झाली की आपल्याला ह्याच्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय। तेल छान गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे। जिरे छान असे फुलले की हिरवी मिरची आणि लसूण आपण ठेचून घेतला होता तो छान असा परतून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने, म्हणजे आपलं घुटं पण तितकंच झणझणीत आणि चमचमीत होतं। त्यामुळे अशा पद्धतीने छान परतून घेतल्यानंतर आपल्याला कढीपत्ता ह्याच्यात आवर्जून टाकायचा, म्हणजे कढीपत्त्याचा स्वाद छान ह्या भाजीत उतरतो। आणि थोडीशी कोथिंबीर टाकली मी। कोथिंबीर पण ह्याच्यात तेलातच टाकल्यामुळे छान परतली जाते। आपल्याला आता हे छान परतून घ्यायचं आणि हे परतलं गेलं की इथं लगेच अर्धा टोमॅटो टाकायचा आहे। इथं पिकलेला अर्धा टोमॅटो घेतला होता बारीक कट करून, तो टाकून घेतलाय। टोमॅटो हलकासा मऊ झाला की लगेच आपल्याला इथं पाव चमचाभर हळद टाकायची आणि हळद टाकून छान परतून घ्यायचं। आणि हे सर्व व्यवस्थित असं परतलं गेलं की ही घुटं चविष्टच बनतं। खायला खूप टेस्टी लागतं। नक्की बनवून पहा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच आपण जे घोटून घेतलेलं उडदाची डाळ होती ती टाकून घ्यायची। पाहू शकता उडदाची डाळ टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट छान असं परतून घ्यायचंय, म्हणजे भाजीत स्वाद छान उतरतो। आणि ह्या कुकरमध्ये आता मी साधारण 2 ग्लास पाणी टाकते। तुम्हाला घुटं किती पातळ हवंय किंवा किती घट्ट त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण निश्चित करा। आणि अशा पद्धतीने थोडासा कुकर फिसळून टाकलाय, म्हणजे जे कुकरला डाळ चिकटलेली होती ते पण निघून येते। आणि पाहू शकता आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचंय। आणि ह्या भाजीला हलकीशी उकळी आली की साधारण 2 चमचे इथं भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटं छान अशी शिजून द्यायची। पाहू शकता 7 ते 8 मिनिटानंतर भाजी छान अशी शिजली गेली। लो गॅसवर भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि अशी दाटसर सुद्धा झाली। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, गॅस बंद केलाय आणि आता ही आपलं उडदाचं घुटं बनवून तयार आहे। नक्कीच बनवून पहा।
बनवायला एकदम सोपं आणि खायला तितकंच टेस्टी. ही घुटं तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम असं लागतं. तसंच चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर तर काही गोष्टच वेगळी. नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.